वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पहिली घटक चाचणी परीक्षा झालेली आहे यावर्षीची. ती प्रश्नपत्रिका यावर्षी मी पोस्ट केलेली आहे. त्याची उत्तरपत्रिका आपण आता पाहणार आहोत. पहिली घटक चाचणी परीक्षा 2025-26 इयत्ता 11वी कला शाखेची प्रश्नपत्रिका आहे. दिनांक 3/9/2025 आणि विषय आहे राज्यशास्त्र. 42 या विषयाचा कोड नंबर आहे आणि 25 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. उत्तर लेखनासाठी वेळ आहे 1.5 तासांचा. प्रश्नपत्रिका यूट्यूबवर मी शॉर्टमध्ये टाकलेली होती. तुम्ही सोडवली असेल किंवा नसेल, असेल तर चेक करून घ्या, नसेल तर उत्तरं लिहून घ्या. ही प्रश्नपत्रिका एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. यातील काही प्रश्न पुढच्या परीक्षेला येतील किंवा तुमच्या कॉलेजमध्येही या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. चला तर नमुना प्रश्नपत्रिका म्हणून आपण याचा अभ्यास करणार आहोत. प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला अ. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत. आता इथे सूचना दिलेली आहे, खालील विधाने पूर्ण करा. म्हणजेच काय तर उत्तराचा जो पर्याय आहे तो एकच शब्द लिहायचा नाही, तर पूर्ण वाक्य लिहायचं आणि रिकाम्या जागी तो शब्द लिहायचा उत्तराचा. उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायचा. अशा प्रकारे उत्तर लेखन व्यवस्थित करायचं आहे. एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. अशा प्रकारे पूर्ण विधान लिहा आणि तिथे उत्तराचा शब्द लिहा. क्रमांक 1. इंग्रजीतील नेशन हा शब्द लॅटिन भाषेतील टिंबटिंब या शब्दापासून निर्माण झाला आहे. आता नेशन या शब्दाचे 4 पर्याय दिलेले आहेत. वेगवेगळं स्पेलिंग आहे, त्याचा उच्चार पण वेगवेगळा आहे. अचूक उत्तर आहे NASCI. जो पहिला पर्याय आहे तो बरोबर आहे. या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे, नॅसी असं म्हणता येईल. क्रमांक 2. स्वराज्य ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली. महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अचूक उत्तराचा पर्याय आहे महात्मा गांधी. 3. राजकीय समतेचा टिंबटिंब हा पाया असतो. अधिकारशाही, लोकशाही, राजेशाही, लष्करी राजवट. आणि अचूक उत्तर आहे लोकशाही. 4. ऑन लिबर्टी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. J.S. मिल, थॉमस हॉब्स, इसाया बर्लिन, रॉबर्ट नॉझिक. अचूक उत्तर आहे J.S. मिल. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 2 गुण आहेत आणि 2 गट दिलेले आहेत. म्हणजे काय, जोड्या लावून दिल्यात पण एक जोडी चुकलेली आहे, ती ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची. क्रमांक 1. अ. अरिस्टॉटल जर्मन विचारवंत. ब. जॉबॉडिन फ्रेंच विचारवंत. क. वुड्रो विल्सन अमेरिकन विचारवंत. ड. हॅरॉल्ड लास्की ब्रिटिश विचारवंत. याच्यामध्ये पहिली जोडी आहे अरिस्टॉटल जर्मन विचारवंत, ही चुकलेली आहे. बाकीच्या जोड्या बरोबर आहेत. म्हणून जर्मन विचारवंत या ठिकाणी येणार आहे उत्तर ग्रीक विचारवंत किंवा प्राचीन ग्रीक विचारवंत. दुसरा गट पाहू. अ. रुसो सामूहिक दृष्टिकोन. ब. थॉमस हॉब्स बंधनाचा अभाव. क. जॉन लॉक नैतिकतेच्या आधारे. ड. जेरेमी बेंथॅम व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन. आणि यामध्ये चौथी जोडी चुकीची आहे, ती दुरुस्त करूया आपण. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन. इथे उत्तर येणार आहे अधिकतम लोकांचे अधिकतम सुख. प्रश्न क्रमांक 2 अ. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 दिले, 2च उत्तरं लिहायचे. 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. पण आता आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत, म्हणजे 4ही प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. 1. वैधानिक न्याय व सामाजिक न्याय. 2. नैसर्गिक समता आणि आर्थिक समता. 3. सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य. 4. नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क. क्रमांक 1. सहसंबंध स्पष्ट करायचा. वैधानिक न्याय व सामाजिक न्याय. उत्तर वैधानिक न्याय व सामाजिक न्याय यातील सहसंबंध पुढील प्रमाणे आहेत. 1. न्याय या अमूर्त संकल्पनेची व्यावहारिक पातळीवर कायद्याच्या रूपाने अंमलबजावणी होते तेव्हा त्याला सामाजिक न्याय असे म्हणतात. 2. अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेद इत्यादी सामाजिक अन्यायाची अभिव्यक्ती आहे. 3. सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी अस्पृश्यता निर्मूलन, समान कामासाठी स्त्री व पुरुष कामगारांना समान वेतन असे कायदे करण्यात येतात. 4.
वैधानिक न्यायाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट साध्य करता येते. क्रमांक 2, सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. नैसर्गिक समता आणि आर्थिक समता. उत्तर, नैसर्गिक समता. निसर्गतः सर्व माणसे समान असतात. ख्रिस्ती विचारवंतांच्या मते सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत. 2, राज्याच्या उत्पत्ती संबंधीचा सामाजिक कराराचा सिद्धांत मांडणाऱ्या हॉब्स, लॉक आणि रुसो यांच्या मते राज्यपूर्व अवस्थेत नैसर्गिक समता अस्तित्वात होती. 3, आर्थिक समता. स्वतःचा विकास साधण्याची समान संधी, संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध, सर्वांच्या किमान गरजांची पूर्तता. 4, प्रत्येक व्यक्तीला आर्थिक विकासाची समान संधी देणे म्हणजे आर्थिक समता होय. 3, सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य. उत्तर 1, इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना या निबंधामध्ये सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य या 2 संकल्पना मांडल्या. 2, सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी प्रणालीतून घडली आहे, तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या 2 विचार प्रणालींच्या प्रभावातून घडली आहे. 3, स्वातंत्र्यावरील सर्व निर्बंध नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते नाकारतात, तर सकारात्मक स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांच्या मते सामूहिक हितासाठी राज्याचे नियंत्रण आवश्यक आहे. 4, नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क यातील सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. उत्तर 1, नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे व विवेकाचे अभिन्न अंग आहे. ते निसर्गतः प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून प्राप्त होतात. 2, वैधानिक हक्क हे राज्याकडून व्यक्तीला दिले जातात. त्यांचे स्वरूप आणि व्याप्ती राज्याद्वारा निश्चित केली जाते. 3, नैसर्गिक हक्क आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, तर कोणत्या कारणास्तव व्यक्तीला तिच्या हक्कांपासून वंचित केले जाईल हे कायद्यात स्पष्ट करण्यात आलेले असते. ब प्रश्न आहे, खालील विषयावर तुमचे मत 20 ते 25 शब्दात स्पष्ट करा. कोणतेही एक सोडवायचं आहे 2 पैकी आणि 3 गुण आहेत. आपण दोनही प्रश्नांची उत्तरं सोडवणार आहोत. 1, सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो आहे. 2, भारत एक राज्य आहे. क्रमांक 1, सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो आहे. उत्तर 1, पारंपरिक भारतीय समाज व्यवस्थेची उतरंड वर्ण किंवा जाती व्यवस्थेवर आधारित आहे. वर्णव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र अशी समाज घटकांची विभागणी करण्यात येते. 2, कालांतराने वर्णव्यवस्थेचे जाती व्यवस्थेत रूपांतर झाले. त्यातून उच्च नीच अशी झालेली समाजाची विभागणी समतेच्या तत्वाशी विसंगत होती. 3, कनिष्ठ स्तरावरील शूद्रांना हीन लेखण्यात आले. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. उच्चवर्णीयांनी त्यांचे अपरिमित शोषण केले. 4, अतिशूद्र समाज घटकांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकण्यात आले. त्यांच्यावर अत्यंत अन्यायमूलक निर्बंध लादण्यात आले. 5, महात्मा ज्योतिराव फुले व अन्य समाजसुधारकांनी सामाजिक समतेत जातीभेद अडथळा ठरतो असे प्रतिपादन केले. भारतीय समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी जातीव्यवस्था व त्या अंतर्गत असलेल्या अस्पृश्यता पालन या अन्यायमूलक प्रथांविरुद्ध चळवळी केल्या. 6, भारतीय संविधानाने समता हा मूलभूत हक्क नागरिकांना बहाल केला आहे. त्या अंतर्गत जातीभेदास प्रतिबंध केला आहे. अस्पृश्यतेची प्रथा ही बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आली आहे. 2, भारत एक राज्य आहे. उत्तर, भारत एक राज्य आहे या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 2, भारतीयांच्या प्रातिनिधिक घटना परिषदेने भारताच्या संविधानाची निर्मिती करण्याचे कार्य 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण केले. 3, भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात 26 जानेवारी 1950 पासून झाली. 4, भारताचा भूप्रदेश खंडप्राय आहे. 5, भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्रादेशिक विविधता असणारी भारताची लोकसंख्या 140 कोटींपेक्षा अधिक आहे. 6, भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. 7, केंद्र सरकार, 29 घटक राज्य सरकारे आणि 7 केंद्रशासित प्रदेश असलेला भारत राज्यांचा संघ आहे. राज्यकारभारासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली आहे. आणि शेवटचा 3रा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात लिहा. 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे. 10 गुण आहेत. 1, राज्याचे प्रमुख घटक आणि मुद्दे दिलेले आहेत. 1, सार्वभौमत्व. 2, शासन संस्था. 3, भूप्रदेश. 4, लोकसंख्या. दुसरा प्रश्न,
समता म्हणजे काय हे सांगून समतेचे खालील प्रकार स्पष्ट करा. 1. नैसर्गिक समता, 2. नागरी समता, 3. राजकीय समता आणि 4. आर्थिक समता. आपण दोनही प्रश्नांची उत्तरं सविस्तर पाहूया. 1. राज्याचे प्रमुख घटक. 1. सार्वभौमत्व, 2. शासन संस्था, 3. भूप्रदेश, 4. लोकसंख्या. उत्तर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशात विधी नियमांच्या आधारे राज्यकारभार करण्यासाठी संघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय. या व्याख्येच्या आधारे राज्याच्या घटकांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. 1. सार्वभौमत्व. राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते. याचाच अर्थ त्या राज्याला आपले कायदे करण्याचा अधिकार असतो. राज्य ही सर्वोच्च सत्ता असल्याने तिचे कायदे राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर बंधनकारक असतात. या अधिकारास अंतर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात. तसेच राज्य हे स्वतंत्र असल्याने म्हणजेच कोणत्याही परकीय राज्याचे नियंत्रण त्यावर नसल्याने ते आपले परराष्ट्र धोरण विषयक निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. या अधिकारास बहिर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाल्यानंतर 1950 साली भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात भारत सार्वभौम राज्य असल्याचे घोषित करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत ब्रिटिश साम्राज्यातील वसाहत होते. म्हणजेच सार्वभौमत्वाच्या अभावी भारत हे राज्य नव्हते. 2. शासन संस्था. राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. तिच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य म्हणजेच राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणाऱ्या संस्थेस शासन संस्था असे म्हणतात. राज्याची प्रातिनिधिक संस्था म्हणून शासन संस्था कायदे करणे, कायद्यांची कार्यवाही करणे आणि कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस शिक्षा करणे म्हणजेच न्यायदान करणे ही कार्य करते. आधुनिक राज्यात ही कार्ये शासन संस्थेच्या घटक संस्था म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ पार पाडत असतात. 3. भूप्रदेश. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार असतो त्यास राज्याचा भूप्रदेश असे म्हणतात. म्हणजेच राज्याच्या सीमेच्या अंतर्गत असलेल्या भूक्षेत्रास भूप्रदेश असे म्हणतात. भूप्रदेशाचे 3 घटक म्हणजे राष्ट्राच्या सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी, किनारपट्टीलगतचा म्हणजेच किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल असलेला सपाटी प्रदेश आणि राज्याच्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग. राज्याचा भूप्रदेश कमी अधिक असू शकतो. भारताचा भौगोलिक विस्तार खंडप्राय आहे. त्याच्या तुलनेत भूतानचा भूप्रदेश लहान आहे. 4. लोकसंख्या. राज्य अस्तित्वात येण्यासाठी लोकसंख्या आवश्यक असते. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्यांना राज्याचे नागरिक असे म्हणतात. राज्याचे नागरिक म्हणून त्यांना काही अधिकार दिले जातात आणि राज्याद्वारा निर्धारित कर्तव्याचे पालन त्यांनी करावे असे अपेक्षित असते. लोकशाही शासन पद्धती असलेल्या राज्यात नागरिक लोकप्रतिनिधींची निवड करतात. राज्याची लोकसंख्या कमी अधिक असू शकते. त्यास लोकसंख्येचा संख्यात्मक पैलू असे म्हणतात. संख्येपेक्षा नागरिकांची गुणवत्ता अधिक महत्त्वाची समजली जाते. दुसरा प्रश्न दीर्घोत्तरी उत्तर लिहायचं आहे. समता म्हणजे काय हे सांगून समतेचे खालील प्रकार स्पष्ट करा. 1. नैसर्गिक समता, 2. नागरी समता, 3. राजकीय समता, 4. आर्थिक समता. उत्तर. समतेचा अर्थ. 1. समता म्हणजे सर्व माणसांना समान वागणूक मिळावी. 2. प्राचीन काळातील अरिस्टॉटलची समतेची संकल्पना मर्यादित तर आधुनिक काळातील संकल्पना व्यापक आहे. 3. आधुनिक काळात समतेचा विचार नैतिक व सामूहिक दृष्टिकोनातून आणि राजकीय ध्येय म्हणून केला जातो. 4. वर्ण, उंची, बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता आणि अनुवंशिकता यावर आधारित असमानता निसर्गनिर्मित आहे. 5. धर्म, जात आणि संपत्तीवर आधारित असमानता मानवनिर्मित आहे. 6. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेनुसार विकासाची समान संधी दिली पाहिजे. 1. नैसर्गिक समता. राज्याच्या उत्पत्ती संबंधीचा सामाजिक कराराचा सिद्धांत मांडणाऱ्या हॉब्स, लॉक आणि रुसो यांच्या मते राज्यपूर्व अवस्थेत नैसर्गिक समता अस्तित्वात होती. निसर्गतः सर्व माणसे समान आहेत. उपजत कमी जास्त क्षमतांच्या आधारे व्यक्तिव्यक्तीत भेदभाव केला जाऊ नये. सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी. मध्ययुगीन सेंट ऑगस्टीन आणि सेंट एक्विनास या विचारवंतांनी सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत असे प्रतिपादन केले होते. 2. नागरी समता. सर्व व्यक्तींना नागरी हक्क असावेत. सर्व लोक कायद्यासमोर समान आहेत.
सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असावे. वंश, वर्ण, जात, धर्म आणि लिंग यांच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव केला जाऊ नये. मात्र समाजातील दुर्बल घटकांसाठी म्हणजेच स्त्रिया, मुले, मागास जाती व जमाती, दिव्यांग व्यक्ती यांना विशेष सवलती देणारे कायदे करण्यात यावेत. 3. राजकीय समता. राजकीय समता म्हणजे राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची समान संधी, त्यासाठी प्रौढ मताधिकार आणि सार्वजनिक पदप्राप्तीची संधी या तरतुदी करण्यात येतात. ज्यावेळी राजकीय समता प्रस्थापित होते त्यावेळी लोकशाही यशस्वी होते. 4. आर्थिक समता. कोणत्याही समाजात उत्पन्न किंवा संपत्ती याबाबत समानता अस्तित्वात नव्हती. प्रत्येक व्यक्तीला तिचा आर्थिक विकास करण्याची समान संधी म्हणजे आर्थिक समता होय. आर्थिक शोषणास प्रतिबंध, संपत्तीच्या केंद्रीकरणास प्रतिबंध, जीवनावश्यक वस्तू व सेवांची उपलब्धता यांचाही आर्थिक समतेत समावेश करण्यात येतो. त्यासाठी भारतात समान कामासाठी समान वेतन कायदा, किमान वेतन कायदा व बालमजुरी प्रतिबंधक कायदा इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धन्यवाद. आपण इयत्ता 11वीची राज्यशास्त्र या विषयाची पहिली घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. याप्रमाणेच इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रकरणं आणि गद्य पद्य याप्रमाणे, तसेच बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पहिली घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, दुसरी सत्र परीक्षा या सगळ्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना अशा आवडलेल्या व्हिडिओच्या किंवा महत्त्वाच्या व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.